बेडग जिल्हा परिषद गटात सुरुवातीपासून अंतिम क्षणापर्यंत अटीतटीची लढत कायम राहिली। या गटात ऐनवेळी भारतीय जनता पार्टीकडून बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने सुरुवातीला काही प्रमाणात विरोध दिसून आला होता। मात्र निवडणूक प्रक्रियेत त्यांनी प्रभावी कामगिरी करत भाजपच्या उमेदवार म्हणून 9113 मते मिळवली। विरोधी शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता उषा आवळे यांना 8597 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुवर्णा अमित कुमार कांबळे यांना 1287 मते मिळाली। अखेरीस 516 मतांच्या फरकाने अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांचा विजय झाला। या विजयात बेडग गावचे सरपंच उमेश पाटील यांचा मोलाचा वाटा राहिल्याचे बोलले जात आहे। निकाल जाहीर होताच परिसरातील गावांमधून जल्लोषी मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान नरवाड पंचायत समिती गणात काँग्रेसच्या उमेदवार कमलेकर तन्वी सुनील यांनी 4892 मते मिळवत विजय मिळवला। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रुपाली महेश कांबळे यांनी 3969 मते मिळवली। या निकालामुळे नरवाड पंचायत समिती गणात काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। तसेच बेडग पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विष्णू आनंदा पाटील यांनी विजय मिळवला आहे। या गणात विष्णू आनंदा पाटील यांना 3869 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार संभाजी पाटील यांना 3638 मते मिळाली। जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांना 2353 मते मिळाली, तर भरत चौगुले यांना 260 मते मिळाली। अखेरीस विष्णू आनंदा पाटील यांनी आघाडी घेत विजय संपादन केला असून या निकालामुळे बेडग परिसरात भाजपचे स्थान अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे।